लाईफ पाथ नंबर आहे तो नक्की काय? जो भाग्यांक आहे तो म्हणजे लाईफ पाथ नंबर. एखादा व्यवसाय असेल किंवा एखादी कंपनी जर आपण एस्टॅब्लिश करत असेल तर त्याचं नाव ठरवताना न्यूमरॉलॉजीचा काही फायदा होऊ शकतो का? तुमच्या जन्मतारखेच्या अनुसरून तुम्हाला कुठला नंबर सूट होतो त्याप्रमाणे तुम्ही तो डिसाईड करायला पाहिजे. जर तुमची टोटल काढताना 11 नंबर, 22 नंबर, 33 नंबर असे नंबर येत असेल तर हे मास्टर नंबर आहे. मास्टर नंबर म्हणजे हे लोक काही ना काही समाजाला देऊन जातात. सर न्यूमरॉलॉजीला सायन्स म्हणू की श्रद्धा, काय म्हणू शकतो आपण? जर ती गोष्ट तुमच्यासाठी काम करते तर ते 100% तुम्ही काही नाव देऊ शकता त्याला. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जेवढा पण फेमस माणूस आहे तो न्यूमरॉलॉजीचा यूज करतोच. तर लग्न ठरवताना विशेष नंबर की कोणत्या दिवशी लग्न झालं पाहिजे हे नंबर जे आहे तर ते न्यूमरॉलॉजीसाठी कसं काम करतं किंवा आयुष्यात त्याचा कसा प्रभाव पडतो? लग्नाची तारीख आहे ती 8 आहे तर गडबड आहे, 17 असेल तर गडबड आहे, 26 आहे गडबड आहे. ठीक आहे, तर अशा लोकांच्या लाईफमध्ये इतरांपेक्षा जास्त हार्डल्स आपल्याला बघायला मिळतात. 512 हा जो नंबर आहे, हा जो रिस्ट आहे तुमचा, तर ह्या भागामध्ये जर तुम्ही लिहिलात तर 100% फायनान्स येण्यासाठी हेल्प होते. सोशल युवा पुढारी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जो विषय आपल्या सगळ्यांसाठीच नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेला आहे आणि तो विषय म्हणजे न्यूमरॉलॉजी, अंकशास्त्र. आणि या विषयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तब्बल 14 वर्षांचा अनुभव असणारे शिवशरण सर यांच्याकडून. मूळचे सोलापूरचे रहिवासी असले तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र यांची सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेली 14 वर्ष अविरत ते प्रयत्न करत आहेत. आणि आज त्यांच्या समोरून आपण जाणून घेणार आहोत या अंकशास्त्राचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो. तुमच्या रोजच्या जीवनामध्येही अनेक घटना घडत असतील आणि त्या घडत असताना हे असं का होतंय हा प्रश्न आपल्याला नेहमीच सतावतो. तर या प्रश्नाची सगळीच उत्तरं या अंकशास्त्रामध्ये दडलेली आहेत का हे आज आपण या सरांकडून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर, तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल सर्वप्रथम आभार आणि त्यानंतर तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. तुम्ही बोलवलत मॅम त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच आपल्या गप्पा रंगणार आहेत. वास्तुशास्त्र, अंकशास्त्र ह्याच्यामध्ये कंटिन्यू जेव्हा मी काम करत होतो तर काही कॉमन फॅक्टर्स मी बघितलेले आहेत ते आज मी तुमच्यावर शेअर करेल. नक्कीच सर, आम्हाला सगळ्यांनाच तुमच्याकडून हे ऐकून घ्यायला, जाणून घ्यायला फार आवडेल. तर आता आपण बोलताना सुरुवात करूया. पण पहिला प्रश्न सगळ्यांच्या कुतूहलाचा जो विषय आहे, प्रत्येकाला मनात जो आता सध्या ट्रेंडिंग विषय आहे जो पडलेला आहे, तर तो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की लाईफ पाथ नंबर. तर हा जो लाईफ पाथ नंबर आहे तो नक्की काय, तर त्याबद्दल जरा आम्हाला सविस्तर ऐकायला आवडेल. ओके. लाईफ पाथ नंबर म्हणजे बेसिकली जर मराठीमध्ये बघायचं झालं तर ह्याला म्हणतो आपण मुलांक आणि भाग्यांक. जो भाग्यांक आहे तो म्हणजे लाईफ पाथ नंबर. ठीक आहे, म्हणजे तुमच्या पूर्ण डेट ऑफ बर्थची जी बेरीज असेल तर ती असते लाईफ पाथ नंबर. त्याच्यावरून ठरते तुमची डेस्टिनी, म्हणजे एक्झॅक्टली तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय करणार आहात, म्हणजे तुमचा ओव्हरऑल स्वभाव कसा असू शकतो असा पूर्ण एक म्हणजे काय म्हणतात त्याचा अभ्यास म्हणजेच तो लाईफ पाथ नंबर आहे. मुलांक म्हणजे जे तुमचे इनिशियल जे समोरचे डेट आहेत, म्हणजे समजा एखाद्याची जन्मतारीख 28 सप्टेंबर 1986 असं पकडू आपण. 28 सप्टेंबर 1986, 2 आणि 8 ह्याची बेरीज किती होती? 1. बरोबर. हा तुमचा झाला मुलांक. ठीक आहे, आणि पूर्ण जी डेट आहे, पूर्ण जी जन्मतारीख आहे 28 सप्टेंबर 1986, पूर्ण ह्याची जेव्हा टोटल तुम्ही करता तर त्याचा जो नंबर येतो तो येतो 7. ओके. तर तो आहे तुमचा लाईफ पाथ नंबर किंवा भाग्यांक. म्हणजे ओव्हरऑल लाईफमध्ये ही जी व्यक्ती आहे ह्याचा जो ओढ आहे तर त्याची कॅरेक्टरिस्टिक 7 नंबर प्रमाणे असणार आहे. मग 7 नंबर कसं काम करतो की 7 नंबर आहे की बाबा त्याला गोष्टी सोडायला आवडतात. बऱ्याच वेळा अशा लोकांना व्यक्ती खूप फसवतात, पण बऱ्याच वेळा हे लोक हळवी असतात, आध्यात्मिक गोष्टींकडे जाणारे असतात. अशा ह्या नंबरचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ह्या लोकांनी गणपतीची उपासना करायला पाहिजे, त्यानंतर अनवाणी पायाने चालायला पाहिजे, आपल्या रूट्सला पकडून असायला पाहिजे. असे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जर ह्या गोष्टी ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट जर करतात तर त्यांची ग्रोथ चांगली होते.
अच्छा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमचं फ्युचर जर सेव्ह करायचं आहे तर तुम्हाला तुमचा जो लाईफ पाथ नंबर आहे त्याचा विचार करून त्याच्या अभ्यासानुसार थोडक्यात गेलं पाहिजे. यस. तर हे सगळं घडत असताना बघा बऱ्याचदा ना काही लोकांचं असं होतं की ते प्रचंड कष्टाळू असतात, टॅलेंटेड असतात, मेहनत करतात, पण पैसे कमावताना मात्र एवढं सगळं असताना पण त्यांना अडथळे निर्माण होतात. तर त्यासाठी काही जे काही अंकशास्त्र आहे ते त्यांच्यासाठी कसं काम करेल? बऱ्याच वेळा काय होतं की जन्मतारीख समजा तुमचं पूर्ण मुलांक किंवा भाग्यांक आपण ज्याला म्हणतो, समजा 1 नंबरवरती आहे. मुलांक किंवा भाग्यांक पूर्ण टोटल 1 वरती येते असं समजूया आपण. तर सगळ्यांनी म्हणजे प्रेक्षकांना तर मी हे म्हणेल की तुम्ही तुमची जन्मतारीख पूर्ण घ्या. त्याच्यामध्ये फर्स्ट डेट आहे तो म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं होतं 28 सप्टेंबर 1980, 2 आणि 8 हा तुमचा मुलांक आहे. तो मुलांक म्हणून लिहा आणि पूर्ण जी टोटल आहे त्याला भाग्यांक म्हणून लिहा. जेव्हा तुम्ही असं लिहिणार तर मग मी जेव्हा काही गोष्टी सांगणार तर ते तुम्हाला कनेक्ट करता येईल. ठीक आहे. जसं की एखाद्या व्यक्तीचं मुलांक किंवा भाग्यांक 1 असेल आणि त्याची सिग्नेचर किंवा त्याचं नाव त्याच्याबरोबर कनेक्ट जर होत नसेल तर 100% तो माणूस स्ट्रगलच करतो. कारण जसं 1 नंबर आणि 8 नंबर, 1 नंबर म्हणजे सूर्य आहे. हे जे आहे सूर्यग्रहाबरोबर कनेक्ट होतो 1 नंबरचे व्हायब्रेशन. आणि शनी म्हणजे 8 नंबर हे दोघं जेव्हा एकमेकांना कनेक्ट होतात ना तर बऱ्याच वेळा असं लाईफमध्ये स्ट्रगल येतात, हर्डल्स येतात. फर्स्ट हाफ ऑफ लाईफमध्ये ह्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होत नाही. बऱ्याच वेळा हे आयुष्याला कंटाळतात. ते म्हणतात अरे काय चाललंय माझ्या लाईफमध्ये. तर हे असं होण्याची शक्यता आहे. आणि बऱ्याचदा जी जन्मतारीख आहे तर महिना जो आहे त्या महिन्याची तारीख आणि जन्मतारखेची तारीख ही कधी-कधी आपल्या जन्मतारखेमध्ये सेम सेम येते. तर अशा लोकांचं आयुष्यावरती त्याचा काही परिणाम होतो का? हां, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की समजा एक एक्झाम्पलला तुमचं पूर्ण जन्मतारीख असा समजू की टोटल 3 आहे किंवा मुलांक 3 आहे. म्हणजे समजा 3 तारखेचे जे व्यक्ती आहेत, तर साधारण जेवढे पण 3 तारखेचे व्यक्ती आहेत, म्हणजे ज्याचं 12 नंबर आहे, 3 नंबर आहे किंवा 30 नंबर आहे जन्मतारीख. तर असे लोकं साधारण जुलैमध्ये जुलै मे जून सॉरी जूनमध्ये साधारण जूनमध्ये आहे ना, हे लोकं आजारी पडतात. अच्छा. ठीक आहे. तर प्रत्येक माणूस असं वेगवेगळा आहे. म्हणजे जसं ज्यांचा मुलांक भाग्यांक 1 नंबर आहे किंवा ज्यांचं जानेवारी महिन्यामध्ये जन्म झालेला आहे, अशी लोकं ऑगस्टमध्ये आजारी पडतात. हं, 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 हं. त्यांची तब्येत मानसिकरित्या, शारीरिकरित्या हे लोकं थोडे डल फील करतात. प्रत्येक अंकाचं असं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, की कुठल्या दिवशी ते अप राहणार आणि कुठल्या दिवशी ते डाऊन राहणार. बरोबर. आणि हे बोलत असताना एक महत्त्वाचा अंक तो म्हणजे 8 जसं तुम्ही 3 बद्दल सांगितलंत. तर 8ला इन्फिनिटी साइन पण म्हटलं जातं आणि त्याला शनी ग्रहाचा पण प्रभाव आहे त्या अंकावर म्हटलं जातं. मग त्यांना पण बऱ्याचदा डिले होतात. तर मग त्याचा त्यांच्यावरती कसा फायदा होऊ शकतो? आणि काहींची तारखेमध्ये जर 8-8 हे 2 वेळा असेल, जन्मही ऑगस्ट आणि तारीखही 8 तर अशा लोकांच्या आयुष्यावरती काय परिणाम होऊ शकतो याचा? ओके. बऱ्याच वेळा जे 8 नंबर आहे किंवा ज्यांचा ऑगस्टमध्ये जन्म आहे स्पेसिफिकली, हे लोकं खूप मेहनती असतात. पहिली गोष्ट म्हणजे ह्यांना कुठलीच गोष्ट इमिजिएट नाही भेटत. म्हणजे एखादं सहज काम केलं आणि पैसा भेटला असं होत नाही. जर ह्यांनी योग्यरित्या व्यवस्थित जर त्यांच्या डेट ऑफ बर्थला सुटेबल असा प्रोफेशन जर निवडला तर 100% त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस त्यांना भेटते. अदरवाईज हे लोकं फक्त स्ट्रगल करत राहतात. आणि अफाट पैसा देण्याची क्षमता 8 नंबरमध्ये. म्हणजे खूप जास्त पैसा हे लोकं कमवू शकतात. फक्त ह्यांचं एकच आहे की हे नियमांना पकडून खूप असतात. मग आणि ते असणं गरजेचं पण आहे. ह्यांना आहे ना सत्याची बाजू ह्यांना खूप आवडते. खोटं बोललेलं नाही आवडत किंवा एखाद्याला मागं बोलणं वगैरे ह्यांना आवडत नाही अजिबात. तर हे 8 नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि 8 नंबरसारखी व्यक्ती 8 नंबरसारखी जी व्यक्ती ना ती खूप सरळ आणि सिंपल असते. त्यांचा आत एक बाहेर एक असा काही प्रकार नसतो. बऱ्याच वेळा गंभीर असते. ठीक आहे, की ह्यांना बघितलं की असं वाटतं अरे ही खूप गंभीर व्यक्ती आहे. ठीक आहे. पण ह्याच्यासारखं प्रेमळ व्यक्ती म्हणजे आतून आपण म्हणतो ना जसं खोबरं वगैरे वरून कठीण आणि आतून खूप मऊ असतात. तशा पद्धतीचा ह्यांचा स्वभाव असतो. रिलेशनशिपसाठी न्यूमरोलॉजी कसं काम करते? ओके. रिलेशनशिपसाठी समजा माझी जन्मतारीख असं समजूया की 1
आहे, ठीक आहे, आणि मला कनेक्टेड म्हणजे जो माझा पार्टनर आहे तो समजा 8 नंबरचा आहे, तर बऱ्याच वेळा असं होतं की बाबा ह्या दोघांची मतं पटत नाही. बऱ्याच वेळा समजा मुलांक जर 3 असेल आणि किंवा भाग्यांक 3 असेल आणि तुमचा जो पार्टनर आहे तो 6 नंबर, एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे गुरु आणि शुक्र एक्झॅक्टली अपोजिट आहे. प्रत्येक नंबरचे अपोजिट नंबर आहेत. जर त्याच्याबरोबर लग्न झालं तर 3 नंबरवाली व्यक्ती कशी असते, ज्यांचं पण जन्मतारीख 12 आहे, 3 आहे, 30 आहे, तर ह्या व्यक्ती किंवा ज्यांचं भाग्यांकाचं जे टोटल 3 नंबर येते, असे व्यक्ती न्यायाला जास्त महत्त्व देतात. त्याचप्रमाणे हे नॉलेजला खूप महत्त्व देतात. कम्पॅरेटिव्हली पैसा, ह्यांना पैसा जास्त महत्त्वाचा नसतो, ह्यांना काय महत्त्वाचा असतो, नॉलेज. लोकांना मदत कसं करता येईल, काउन्सिलिंग कसं करता येईल, कम्युनिकेशन ह्यांचं खूप चांगलं असतं. त्याचप्रमाणे लोकांना गाईड करणं ह्यांना खूप आवडतं. हे असं म्हणतात की मला पैसा आला नाही तरी चालेल पण दुसऱ्यांचं भलं होऊ दे, अशा स्वभावाची लोक असतात 3 नंबर. पण हेच अपोजिट 6 नंबर, म्हणजे 6 नंबर म्हणजे शुक्र, ज्यांचं पण जन्मतारीख 6 नंबर आहे, 15 नंबर आहे, 24 नंबर आहे, तर हे 6 नंबरवाले लोक आहे ना स्ट्रॅटर्जीजवाले असतात. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे कशा पद्धतीने एखादी गोष्ट होऊ शकते, तर ह्याच्यावरती हे जास्त विचार करतात. पैसा कसा आणता येईल ह्याच्यावरती, व्यापाराला खूप जास्त हे लोक कनेक्टेड असतात. ह्यांना बिझनेस खूप आवडतो, स्ट्रॅटर्जीज खूप आवडतात. बऱ्याच वेळा आपल्याला असं म्हणता येईल की 6 नंबरची लोक म्हणजे पैसा कमवण्यामध्ये एक्सपर्ट असलेली लोक असतात. दुसरी गोष्ट, यांना लक्झरीनेस खूप आवडतो, म्हणजे ब्रँडेड गोष्टी, आयफोन झालं किंवा जर टी शर्ट जरी झाला तर एखादा पर्टिक्युलर ब्रँडचाच पाहिजे, कार पाहिजे तर एखादा पर्टिक्युलर ब्रँड पाहिजे, गाडी पाहिजे तर मोठीच पाहिजे. तर हे 6 नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे. अशा व्यक्तींनी जर 3 नंबरवाल्या व्यक्तींशी लग्न केलं तर बऱ्याच वेळा वादविवाद होण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण विचारांचा मतभेद खूप जास्त आहे. आता हे न्यूमरोलॉजीबद्दल बोलत असताना आपण सगळेच जण सध्या मोबाईल वापरतो, तर काही जण स्वतःसाठी मोबाईल नंबर त्यांना जो नंबर हवा आहे तो चॉईस करून घेतात. तर 1 ते 9 नंबर जे आहेत, तर ह्यांचा आपल्या आयुष्यावरती मोबाईल नंबर जो काही आपला आहे त्याचा कसा प्रभाव पडतो ते जाणून घ्यायला आवडेल. ओके. प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं 1 नंबर आहे हा सूर्याला रिप्रेझेंट करतो. सूर्य म्हणजे काय आहे की बाबा लीडर आहे, लोकांना प्रकाश देतो, लोकांना मार्ग देणं, सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालणं, म्हणजेच 1 नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तुमचा मुलांक असू दे, भाग्यांक असू दे, जर 1 नंबर असेल तर तुमचे हे गुण असणारच आहे. तुम्ही लोकांनी वडिलांची सेवा करायला पाहिजे. ठीक आहे. वडिलांना जेवढं तुमच्या सानिध्यात ठेवता येईल किंवा तुम्ही वडिलांच्या जेवढं सानिध्यात राहील तेवढं तुमची प्रोग्रेस जास्त होईल. सूर्याची उपासना तुम्ही लोकांनी करायला पाहिजे. तुमच्या मोबाईल नंबरमध्ये पूर्ण मोबाईल नंबरचा टोटल 8 नंबर यायला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एंडमध्ये म्हणजे शेवटचे 2 जे अंक आहेत त्याच्यामध्ये 8-8 हा नको आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण मोबाईल नंबरमध्ये 8 नंबर अवॉइड करायचा आणि 4 नंबरही अवॉइड करायचा. इवन कोणीही मोबाईल नंबर जर घेत असेल तर एक गोल्डन टिप मी देतो तुम्हाला, की त्याच्यामध्ये 4 नंबर आणि 8 नंबर 100% अवॉइड करा. जर 4 आणि 8 नंबर जर तुम्ही घेत असेल, जर तुम्ही नॉर्मल प्रोफेशन म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही जमिनीचे व्यवहार करत नाही आहे किंवा तुम्ही डॉक्टर नाही आहे, तर 4 आणि 8 नंबर शक्यतो अवॉइड करा, तर ते जास्त तुमच्यासाठी चांगलं राहील. ओके. जसा नंबर 2 आहे, नंबर 2 हा चंद्राला रिप्रेझेंट नंबर, हळवे नंबर आहे ना, खूप जास्त हळवा आहे. आता हळव्या लोकांनी समजा एखाद्या अशा व्यक्तीबरोबर राहिलं की बाबा ज्याच्या विचारामध्ये खूप गुंतागुंत आहे, ठीक आहे, किंवा हळव्या लोकांचं कसं लगेच इमोशनली अटॅच होतात, तर ह्यांच्या डोक्यात कोणताही विचार टाकला तर तो सारखा गुंतत राहतात त्यामध्ये, बरोबर. तर त्याच्यामुळं अँझायटी आणि डिप्रेशन होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर अशा लोकांच्या मोबाईलमध्ये 4 नंबर शक्यतो अवॉइड करा. ओके. 4 नंबरचं कॉम्बिनेशन नाही पाहिजे, म्हणजे 94, 48, 46 असे कॉम्बिनेशन अवॉइड करा. मोबाईल नंबरचा जो शेवट आहे तो आयदर 1 असू दे किंवा 2 असू दे, किंवा शेवटचे 2 अंक आहे ते 12 ठेवलं तरी खूप जास्त बेटर राहील ह्यांच्यासाठी. त्याच्यामध्ये सूर्याची पण पॉवर मिळते आणि चंद्राची पण पॉवर यांना मिळते आणि ह्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होण्यासाठी खूप जास्त हेल्प होऊ शकते. एखादा व्यवसाय असेल किंवा एखादी कंपनी जर आपण एस्टॅब्लिश करत असेल, तर त्याचं नाव ठरवताना न्यूमरोलॉजीचा काही फायदा होऊ शकतो का?
हां, नक्कीच. ह्याच्यामध्ये जसं समजा की एखादं नाव ठरवताय तुम्ही, तर तुमचा मुलांक, भाग्यांकाच्या अनुसरून जर तुम्ही नाव ठरवत असेल, तर डेफिनेटली तुम्हाला हेल्प होतो. जर तुम्हाला समजा तुमचा एखादा ब्युटी पार्लर आहे, एखादा सलून आहे किंवा एखादं ब्युटिक आहे किंवा तुमचा एखादा लक्झरी ब्रँड आहे, तर त्यावेळी बऱ्याच वेळा त्याची जी टोटल आहे ती 6 नंबरवरती घेऊन जातो आपण. जसं मूव्हीचं नाव आहे, तर ते 6 नंबरवरती घेऊन जातो. पण गरजेचं नाही की सगळ्यांनी 6 वरती न्यायला पाहिजे. तुमच्या जन्मतारखेच्या अनुसरून तुम्हाला कुठला नंबर सूट होतो त्याप्रमाणे तुम्ही तो डिसाईड करायला पाहिजे. काही जणांचं जे मूळ नाव आहे, त्या नावात काही जण बदल करतात आणि किंवा स्पेलिंगमध्ये बदल करतात. तर हे केल्याने काही त्यांच्या आयुष्यात वेगळा फरक पडतो का? किंवा नाव बदलल्यानं नावातलं स्पेलिंग काही जर बदललं, तर वर्षभरात काही चमत्कार वगैरे दिसून येतात का? ओके. न्यूमरॉलॉजीमध्ये हा एक खूप चांगला टूल म्हणून लोकं वापरतात, की बाबा नंबर्समध्ये चेंज करणं, की ए ॲड करणं, ए रिमूव्ह करणं किंवा आय ॲड करणं, डबल ई लावणं, एखादा नंबर रिपीट करणं. जसं एक एक्झाम्पलला अजय देवगणचा जो स्पेलिंग आहे, त्याच्यामध्ये देवगणमध्ये एक ए कमी केलेला आहे, राईट? तर त्याच्यापासून मग काय झालं, की थोडासा ती व्यक्ती फेमस व्हायला चालू झाली. तर बऱ्याच वेळा तुमच्या मुलांक आणि भाग्यांकाला जे कनेक्टेड नंबर आहेत, त्याच्याप्रमाणे तुमची स्पेलिंग चेंज करावं लागते. मग अजय देवगणचं जेव्हा डाऊनफॉल चालू झाला, त्यानंतर ज्यावेळी त्यांनी त्यांचं नेम न्यूमरॉलॉजी करेक्शन केलं. प्रत्येक नंबर, प्रत्येक अल्फाबेटला एक व्हायब्रेशन आहे. त्या व्हायब्रेशनवरनं डिसाईड होतं, की कशा पद्धतीनं ही व्यक्ती प्रोग्रेस करू शकते. आपण बघतो बऱ्याच वेळा मूव्हीचे नावं पण चेंज होतात किंवा मग ॲक्टर्स लोकांची नावं चेंज होतात. बऱ्याच वेळा हेही होतं, की मूव्हीमधल्या प्रत्येक कॅरेक्टरचा जो नाव आहे, तो न्यूमरॉलॉजीप्रमाणे डिसाईड होतो. ओके. जसं की राकेश रोशन यांच्या प्रत्येक मूव्हीचं नाव बघा के वरून स्टार्ट होतं किंवा जर क्रिश मूव्ही बघितला तर त्याचं स्पेलिंग डबल केने. तर याचा कसा फायदा आहे न्यूमरॉलॉजीमध्ये? जसं की आत्ता राकेश रोशनचा विषय निघाला, तर त्यांची जी डेट ऑफ बर्थ आहे ती 6 सप्टेंबर 1949 अशी आहे. जेव्हा ह्यांचा मुलांक आणि भाग्यांक आपण जेव्हा करतो, जेव्हा टोटल काढतो आपण, जर तुमची टोटल काढताना 11 नंबर, 22 नंबर, 33 नंबर असे नंबर येत असेल, तर हे मास्टर नंबर आहेत. मास्टर नंबर म्हणजे हे लोकं काही ना काही समाजाला देऊन जातात. जसं विराट कोहलीचं पण जेव्हा टोटल येतो, तो एक मास्टर नंबरमध्ये कन्व्हर्ट होतं. तर प्रत्येक नंबरचे एक व्हायब्रेशन आहे. त्याचप्रमाणे राकेश रोशन 6 सप्टेंबर असल्यामुळं, तर के हे काय, के हे 2 नंबरला रिप्रेझेंट करतं आणि लोकांना इमोशनली कनेक्ट करणारे मूव्हीज ते काढतात. बरोबर. ठीक आहे. किंवा लहान मुलांना कनेक्ट करणारे मूव्हीज जसं क्रिश वगैरे झालं, ठीक आहे. कोई मिल गया हे मूव्ही कहो झालं, ना प्यार कहो ना है. प्यार है, ठीक आहे. तर ते बरोबर इमोशनली कनेक्शनसाठी के पासून स्टार्ट करतात. आणि सेकंड थिंग म्हणजे पूर्ण जर तुम्ही प्रत्येक मूव्हीचं जर त्यांचं टोटल बघितलं, तर तो 6 नंबरवरती जातो. ठीक आहे. तर त्या 6 नंबरवरती मुद्दामनं घेऊन गेल्यामुळं त्यांचा जो मूव्ही आहे तो फेममध्ये जातो. राकेश रोशनचा एक डाउनफॉल पण आला होता, ज्याच्यानंतर त्यांनी ह्या गोष्टी अडॉप्ट केल्या आणि त्यांचा प्रोग्रेस आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जेवढा पण फेमस माणूस आहे, तो न्यूमरॉलॉजीचा यूज करतोच. आणि प्लस ॲस्ट्रॉलॉजी पण तो यूज करतो. वास्तू करेक्शन पण तो करतो, पण आपल्याला फक्त ते माहीत नसतं. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं, की अरे एवढं चेंज केल्यावर कुठं काही होतं का? आपण त्या डिलेमामध्ये राहतो आणि बऱ्याच वेळा ते नाही केल्यामुळं पण अडचणी येऊ शकतात किंवा तुम्ही आहे ते लाईफ सेम स्ट्रगलफुल लाईफ तुम्ही जगता. बऱ्याच लोकांचे एक्झाम्पल आहेत, ज्यांनी नंबर चेंज केलं किंवा नाव चेंज केलं, नावातली स्पेलिंग चेंज केली, बऱ्याच वेळा सिग्नेचर चेंज केलं. तर ह्याच्यामुळं त्यांच्या लाईफमध्ये व्हायब्रेशन चेंज झाले आणि प्रोग्रेस ते लोकं करत गेले. ओके. मग असाच आपण बॉलिवूडचे जे सुपरस्टार आहेत अक्षय कुमार, त्यांचा जन्म 9 सप्टेंबरचा आहे आणि त्यांचं जे मूळ नाव आहे ते राजीव हरिओम भाटिया आहे. परंतु आपण सगळेजण त्यांना अक्षय कुमार या नावाने ओळखतो. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्यांच्या मूळ नावाचा पूर्णपणे बदल केलेला आहे. तर यामागे काय न्यूमरॉलॉजी सायन्स आहे? आता जसं तुम्ही जस्ट अक्षय कुमारचं सांगितलं, तर अक्षय कुमारने कम्प्लिटली त्यांचे नावाचे व्हायब्रेशनच चेंज केले. तर त्यांनी त्यांचा जो नाव आहे तो 1 आणि 3 बरोबर कम्पॅबिलिटी आणून घेतलं होतं.
बऱ्याच वेळा लाईफमध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल, जसं अक्षय कुमारचं पण आपण बघितलं. तुम्ही अक्षय कुमार म्हणूनच ओळखता ना त्यांना, बरोबर. का भाटिया म्हणून ओळखता? नाही. नाही. तर सेम अक्षय कुमार जसं तो नाव चेंज झाला तेव्हापासून त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस झाला. हे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे आपल्याकडं, की येस. न्यूमरॉलॉजी यूज करून अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पण बदल घडवू शकता. येस. तर सर ही जी न्यूमरॉलॉजी आहे, अंकशास्त्र जे आहे, सेलिब्रिटीज, राजकारणी प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये वापरतात. सामान्य लोकांपर्यंत हे फारसं पोहोचत नाही. पण बऱ्याच लोकांमध्ये आता याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालंय. तर हे सामान्य लोकांना शिकता येऊ शकतं का? आणि यासाठी तुम्ही स्वतः काही ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करतात का? येस. हे एकदम सोपं सायन्स आहे शिकण्यासाठी. ज्यांना पण ऑकल्टमध्ये इंटरेस्ट आहे, जे लोक हीलर आहेत, योगा प्रॅक्टिशनर आहेत, बऱ्याच वेळा वास्तू कन्सल्टंट आहेत, ॲस्ट्रॉलॉजी आहे, त्यांना तर हे खूप सोपं जातं. कारण ह्याच्यामध्ये मूळतः बेसिकली 1 ते 9 नंबर आहे. प्रत्येक नंबरचे जे प्लॅनेट आहेत ते तुम्हाला माहीत होतात. जर फ्युचरमध्ये तुम्हाला जाऊन ॲस्ट्रॉलॉजी करायची, वास्तू करायची, तर बेसिक इनिशियली हा स्टेप खूप जास्त सोपा आहे. जेव्हा मी ऑकल्टमध्ये प्रॅक्टिस करत होतो, तर पहिलं जे मी सायन्स शिकलो तर ते न्यूमरॉलॉजी शिकलो. तर न्यूमरॉलॉजी शिकत शिकत मला ग्रह माहीत व्हायला लागले. आणि ह्याचं आपण क्लासेस घेतो, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही टाईपमध्ये क्लासेस असतात. पण शक्यतो माझा प्रेफरन्स असतो ऑफलाईनला. ओके. कारण ऑनलाईनमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा समजा एखाद्याला सब्जेक्ट शिकायचा असतो, तो 2 तास बसणं समोर आणि मग त्याची घरची कामं करणं, तर ते व्हायब्रेशन नाही भेटत. पण ज्यावेळी तुम्ही तुमच्यासारखे ज्यांना इंटरेस्ट आहे शिकण्यामध्ये, तो एक क्लासरूम ट्रेनिंग होतो. 2 दिवसाचा कंप्लीट ट्रेनिंग असतो आपला. 2 दिवसामध्ये प्रत्येक नंबर कसा काम करतो हे आपण सांगतो. त्याच्यानंतर प्रत्येक नंबरचे कलर, कोणते कलर तुम्हाला सुटेबल आहेत, त्याच पद्धतीने तुम्हाला पार्टनर कुठल्या नंबरचा असायला पाहिजे त्याची कम्पॅबिलिटी बघतो. गाडीचा नंबर काय असायला पाहिजे, मोबाईलचा नंबर कसा असायला पाहिजे, त्याचप्रमाणे फ्लॅट घेताय तुम्ही, फ्लॅटचा नंबर कोणता असायला पाहिजे, तुमचं नाव तुम्हाला सूट करतोय का. बऱ्याच वेळा आपण सिग्नेचरवरती पण तिथं ॲडवाईस देतो. ह्या सगळ्या गोष्टी बघताना अजून एक गोष्ट आहे, की तुम्हाला कोणता मेटल चालतो, म्हणजे कोणता धातू, सोनं चालतं, चांदी बरं. चालतं, पित्तळ चालतं, तर हे आपण बघतो. रत्न कोणते तुम्हाला चालतात, म्हणजे क्रिस्टल कोणते चालतात, जसं रुबी चालतो का, मोती चालतो का. बऱ्याच लोकांना वाटतं की मला एखादा रत्न घालायचा आहे, तर कोणता रत्न चालतो, कोणता रुद्राक्ष तुम्हाला चालतो, कोणता डे तुम्हाला फेवरेबल आहे, इथपर्यंत आपण त्यांना शिकवतो. बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या खिशामध्ये असलेला रुमाल कुठल्या कलरचा असायला पाहिजे हे पण डिसाईड होतं. आत्ता आपण रिसेंटली बघितलो की आपण वर्ल्ड कप जिंकलोय, हो. है ना, 2020चा. येस. तर त्या वर्ल्ड कपमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक प्लेअरच्या खिशामध्ये पिवळा रुमाल होता. येस. ठीक आहे. तर त्याच्या मागं रिझन होतं. ठीक आहे. जे व्हायब्रेशन त्यांना त्या दिवशी पाहिजे होते, जर ते आता तुम्ही बघता की जेव्हा ग्राउंडमध्ये एंटर करता, तर त्यावेळी प्रत्येक जे लहान मुलं असतात ना सोबत त्यांच्या, तर त्यांना पण येलो कलरची कॅप दिली होती. राईट. बरोबर. तर ते एवढं न्यूमरॉलॉजी, कलर्स, व्हायब्रेशन, ॲस्ट्रॉलॉजी काम करते. बट आपण आहे ना इग्नोर करतो ह्या गोष्टींना. आणि हेच पाश्चात्य लोक त्याच्यावरती रिसर्च करतात आणि मग ती गोष्ट आपण ॲडॉप्ट करतो. बरोबर. जर तुम्हाला कोणालाही जर शिकावं असं खरंच ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, तर आजूबाजूला जेही लोक शिकवत असतील तर त्यांच्याकडनं शिकू शकता. ज्यांना ऑनलाईन करायचं त्या लोकांनी ऑनलाईन करावं. पण माझा जो क्लास असतो मी प्रेफर करतो की ऑफलाईन मी त्याच्यामध्ये शिकवतो. एक विशेष म्हणजे आपण त्याच्यामध्ये एक विशेष मेडिटेशन घेतो आणि एक पेंडुलम डाउजिंगचा पण कोर्स आपण त्याच्यामध्ये लोकांना फ्रीमध्ये शिकवतो, की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चनचे आन्सर होमध्ये किंवा नाहीमध्ये पाहिजे असतात, की माझं लग्न होईल का, कुठल्या वर्षी होईल, माझा मुलगा पास होईल का नाही होईल. तर ह्याचे आन्सर हो किंवा नाहीमध्ये तुम्हाला कॉस्मिक एनर्जीमधनं कसं घ्यायचं हे आपण त्याच्यामध्ये शिकवतो. आता एनर्जीबद्दल बोललात तर एनर्जी सायन्स नावाचा पण एक प्रकार आहे की जो पण सध्या ट्रेंडमध्ये. तर आपल्याकडून या सगळ्याच गोष्टी शिकायला मिळतील का? येस. एनर्जी सायन्समध्ये मी स्वतः रेखी ग्रँड मास्टर आहे, लामाफेरा हीलर आहे, योगमाया प्रॅक्टिशनर आहे, NLP मास्टर प्रॅक्टिशनर आहे मी, ज्याच्यामध्ये तुमचं ब्रेन कसं काम करतं, व्हायब्रेशन्स कसे काम करतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं, मॅनिफेस्टेशन कसं काम करतं, ह्या सगळ्या गोष्टींना तब्बल 14 वर्ष झालं मी कंटिन्युअसली प्रॅक्टिसमध्ये.
ओके. तर सर आता तुम्ही जे ऑनलाईन आणि ऑफलाईनबद्दल बोललात की तुम्ही जास्त प्रेफरन्स कशाला देता तर ऑफलाईन क्लासेसला देता. मला स्वतःला सुद्धा ऑफलाईनच क्लासेस करायला आवडतात. पण बऱ्याचदा असं होतं की शिकण्याची इच्छा आहे, पण ज्या ठिकाणी क्लासेस चालू आहे तिथपर्यंत दूर राहणारी लोकं पोहोचू शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी आपल्याकडे काही ऑनलाईन रिपोर्ट वगैरे अशा काही गोष्टी अवेलेबल होऊ शकतात का? तर त्याबद्दल काही सांगू शकता का? येस. जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल ना, तर माझं प्रेफरन्स अगेन तेच राहील की तुम्ही ऑफलाईन येऊन शिका. नाहीतर आत्ता तसं पण खूप जण ऑनलाईन शिकवतात. तुम्ही त्यांच्याकडेही शिकू शकता. जर माझ्याकडं जेव्हा बॅच अवेलेबल होईल, तर डेफिनेटली मी शिकवेल. पण अगेन माझा स्वतःचा तेवढा जास्त कल ऑनलाईनमध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राहिली गोष्ट की बऱ्याच लोकांना स्वतःच्या नंबरबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर नंबरबद्दल जाणून घ्यायचं तर आपलं एक वेबसाईटवरती, आपल्या वेबसाईटवरती shivcosmic.in वरती जर तुम्ही गेलात, तर तिथे एक रिपोर्ट जनरेट तुम्ही करू शकता. जे न्यूमरॉलॉजीचा रिपोर्ट मी पाहिजे तर तुम्हाला लिंक शेअर करतो, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करा. ओके. तर त्या रिपोर्टमध्ये तुम्ही जेव्हा क्लिक करता तर त्यावरती तुम्हाला एक फॉर्म येतो. त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव लिहायचं असतं, तुमची जन्मतारीख लिहायची असते, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आय डी ह्या गोष्टी दिल्यानंतर डायरेक्टली तो ऑप्शन तुम्हाला घेऊन जातो पेमेंटला. एक नॉमिनल अमाऊंटचं पेमेंट आहे. जर तुम्ही ते केलात तर तुम्हाला 95 पानाचा तुमचा न्यूमरॉलॉजीचा रिपोर्ट भेटतो. तर हा एक प्रीमियम रिपोर्ट आहे. हा कुठला असा साधारण रँडम रिपोर्ट नाही की बाबा तुझा मुलांक हा आहे, भाग्यांक हा आहे, तर असं नाही. तर ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये की बाबा तुमचा मुलांक आहे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय आहे, कुठल्या गोष्टी कोणत्या गोष्टीवरती तुम्ही ओव्हरकम करायला पाहिजे, ही गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलं आहे. तुमचं हिडन टॅलेंट काय असू शकतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्ट, तुमचं हेल्थ कसं असेल, हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी काय रेमेडीज करायला पाहिजे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन्ड आहेत. रिलेशनशिप तुमचं कसं असेल त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. रिलेशनशिप इम्प्रूव्ह करण्यासाठी कुठल्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे तेही त्याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पैसा कमवण्यासाठी कुठले उपाय करायला पाहिजे हेही त्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. म्हणजे तब्बल तुम्ही 94-95 पानाचा हा जो रिपोर्ट आहे, जेव्हा तुम्ही वाचाल ना, तुम्हाला असं वाटेल की अरे पूर्ण माझा लाईफचा जर्नी माझ्यासमोर दिसतोय. राईट. जर आपण एखाद्या मूव्हीला जातो तर तिथं ॲटलिस्ट आपण 400-500 रुपये खर्च करतो. बरोबर. त्याच्यापेक्षा पण कमी प्राईजमध्ये तुम्हाला हा रिपोर्ट तुमच्या जीवनासाठी जो आवश्यक आहे तो तुम्हाला मिळू शकतो आणि घर बसल्या मिळू शकतो. बरोबर. तुम्हाला काही त्याच्यामध्ये रिपोर्ट काढल्यानंतर जर डाऊट वाटला तर तुम्ही आमच्या टीमला कनेक्ट करून प्रश्न विचारू शकता. म्हणजे ही तर आमच्या प्रेक्षकांसाठी खूपच चांगली संधी आहे की जे तुमच्यापर्यंत डायरेक्ट येऊन पोहोचू शकत नाहीत, तर ते तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन मेलद्वारे वगैरे या सगळ्या सोयींनी स्वतःबद्दल जाणून घेऊ शकतात. सर तुम्ही जसं म्हणालात की आत्ता जो वर्ल्ड कप झाला त्यावेळेस सगळ्यांकडे पिवळे कलर होते आणि त्याचा फायदा झाला आपल्याला. तर असं जे काही अंक आहेत 1 ते 9 मध्ये, तर या अंकांच्या मागे कलरचं काही सायन्स आहे का? तर त्याबद्दलही आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. ओके. प्रत्येक दिवशी बघा, प्रत्येक दिवस हा एक वेगळा एनर्जी असतो. जसं रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. प्रत्येक दिवसाप्रमाणे पण तुम्ही शर्टचे कलर चूज करू शकता. कारण त्या दिवशी त्याचा हॉरा असतो. हॉरा म्हणजे त्याची इंटेन्सिटी जास्त असते. ठीक आहे. तर असं समजा की रविवारी असेल तर रविवारी तुम्ही ऑरेंज कलरचे कपडे घालू शकता, है ना. मंगळवार असेल तर मंगळवारी तुम्ही मरून कलरचे वगैरे कपडे घालू शकता, रेड कलर्समधले कपडे घालू शकता. ठीक आहे. त्यानंतर बुधवारी असेल तर लाईट ग्रीन वगैरे असे कपडे तुम्ही घालू शकता, ज्याच्याने तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढेल, कम्युनिकेशन चांगलं होईल. त्याचप्रमाणे गुरुवारी जे आहे ते येल्लो कलर, गुरु दत्तात्रयांचा त्या दिवशी उपासना करू शकता. त्यानंतर येल्लो कलर तुम्ही यूज करू शकता. लेमन येल्लो कलरचे तुम्ही शर्ट वापरू शकता. जर तुम्हाला शर्ट नसेल तर ॲटलिस्ट रुमाल तरी तुम्ही वापरू शकता. शुक्रवारच्या दिवशी तुम्ही व्हाईट कलरचे कपडे वापरू शकता. शनिवारच्या दिवशी जर तुम्ही ब्ल्यू कलरचे वगैरे कपडे, लाईट ब्ल्यू कलरचे, स्काय ब्ल्यू कलरचे कपडे वापरले तर ते बेस्ट असतो. आणि रविवारचा दिवस हा तुम्ही ऑरेंज कलर वापरू शकता किंवा व्हाईटही कलर तुम्ही वापरू शकता. आता बघा, प्रत्येक नंबरमध्ये जसं मुलांक आहे, जसं मुलांक 1 नंबर आहे, तर अशा लोकांनी त्यांच्या खिशामध्ये एकतर ऑरेंज कलरची एखादी गोष्ट त्यांनी ठेवावी किंवा केसर थोडासा ठेवायला पाहिजे खिशामध्ये, जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होऊ शकतं. ठीक आहे.
आणि सूर्याची उपासना दररोज करायला पाहिजे. नंबर 2 वाले खिशामध्ये एखादा चांदीचा तुकडा ठेवायला पाहिजे, चांदीचं कॉईन ठेवायला पाहिजे शक्य असेल तर, किंवा थोडंसं तांदूळ रुमालमध्ये बांधून ते खिशामध्ये ठेवू शकतात. ह्याच्यामध्ये त्यांची लाईफमध्ये प्रोग्रेस जी आहे ती चांगली होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघालं तर ही गोष्ट नंबर 2 मुलांक असू दे भाग्यांक असू दे त्या लोकांनी ही गोष्ट करायला पाहिजे. नंबर 3 हा गुरुचा आहे. जसं येल्लो कलर मी सांगितलं, तर येल्लो कलरचा रुमाल ते लोक ठेवू शकतात, किंवा छोटंसं हळकुंड जे आहे तर ते एका प्लास्टिकमध्ये रॅप करून खिशामध्ये ते ठेवलं तरी त्यांची प्रोग्रेस होऊ शकते. नंबर 4 जसं राहूचा नंबर आहे, अशा लोकांनी बिस्किटं जे आहेत ना ती कुत्र्यांना खाऊ घालायचे, त्याच्याने त्यांच्या लाईफमध्ये येणारे हर्डल्स थांबतात. नंबर 5 जसं बुधाचा नंबर आहे. नंबर 5 वाल्या लोकांनी शक्यतो झाडांना पाणी वगैरे घालणं, झाडाशी संवाद करणं, बोलणं आणि त्यामध्ये ग्राउंडमध्ये थोडासा वेळ स्पेंड करणं, म्हणजे जे मुलं जिथं खेळत आहेत तर तिथं थोडासा टाईम स्पेंड करणं हे त्यांच्यासाठी बेस्ट आहे, आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणत असेल तर बेस्ट आहे. नंबर 6 वाल्या लोकांनी शॉपिंगसाठी जायला पाहिजे, मॉलमध्ये फिरायला पाहिजे आणि महालक्ष्मीची उपासना करायला पाहिजे, आणि खिशामध्ये पांढऱ्या कलरचा रुमाल आणि केवड्याचं अत्तर जे असतं तर ते त्यांनी लावायला पाहिजे. नंबर 7 वाल्या लोकांनी गणेशाची उपासना करायला पाहिजे. गणेशाची उपासना करायला पाहिजे, अनवाणी पायाने चालायला पाहिजे, आणि त्याचप्रमाणे नंबर 7 वाले खिशामध्ये एखादा बडीशोप वगैरे अशा काही प्रकार जर तुम्ही ठेवत असेल तर तो तुमच्यासाठी बेस्ट आहे. नंबर 8 वाला शनीचा नंबर आहे. जर अशा लोकांना खूप जास्त हर्डल येत असेल तर महादेवाला काळी तीळ अर्पण करायला पाहिजे, आणि शक्य असेल तर गरीब म्हाताऱ्या व्यक्तीला, म्हणजे गरीब वयस्कर व्यक्तीला तुम्ही तळलेले पदार्थ दान करू शकता, किंवा त्यांना चप्पल असेल, छत्री असेल तर ते तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. आणि नंबर 9 हा एकदम एनर्जॅटिकवाला नंबर आहे. तर अशा लोकांनी लाल कलरचा रुमाल ते खिशामध्ये ठेवू शकता, किंवा कॉपरचं कडं वापरू शकता. तर जर ह्या गोष्टी तुम्ही डेली लाईफमध्ये केलात तर 100% त्याचा फायदा तुम्हाला होईल. ओके. सर, न्यूमरॉलॉजीला सायन्स म्हणू की श्रद्धा, काय म्हणू शकतो आपण? बघा, सगळ्यांना जर त्याचा रिझल्ट भेटत असेल तर इट मीन्स ती सायन्स आहे. ठीक आहे. ओके. आणि श्रद्धा, अगेन जिथं श्रद्धा आहे तिथं सगळंच गोष्ट काम करते. ठीक आहे. मग तुम्ही त्याला ॲज अ श्रद्धा म्हणून बघा, ॲज अ सायन्स म्हणून बघा. जर ती गोष्ट तुमच्यासाठी काम करते तर ते 100% तुम्ही काही नाव देऊ शकता त्याला. सायन्स तर आहेच आहे, कारण प्रत्येक गोष्टीला कॅल्क्युलेशन आहेत, नंबर्स आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, तर 100% सायन्स आहे. श्रद्धा आपण असं म्हणू शकतो की आपण बघितलं की बरेच लोकांचे जेव्हा गुरुदीक्षा वगैरे होते त्यावेळी नावं चेंज केली जातात, की बाबा हां, की तुझं नाव अमुक अमुक होतं आणि आत्ता अमुक अमुक आहे. तर तिथून असं म्हणतं, जिथून गुरुदीक्षा त्याला भेटते तिथून त्याचा नवीन जन्म स्टार्ट होतो. म्हणजे ते नावही गेलं, बरोबर. राईट, आणि इथून नवीन गुरूंनी दिलेलं नाव, बऱ्याच वेळा तिथून त्यांची जर्नी स्टार्ट होते. बरोबर. मग इथं श्रद्धाही आली. तर दोन्ही गोष्टी काम करतात. आपल्यासाठी काय काम करतं ते आपण बघायला पाहिजे, असं मला वाटतं. सर, अजून एक क्वेश्चन आहे की आपण एखादा प्रॉडक्ट सेल करणार असो, म्हणजे जसं की पार्लरचं एखादं प्रोडक्ट असेल किंवा एखादं पुस्तक असेल, तर ते आपण लॉन्च करताना त्याची एक प्राईस ठरवतो. तर कधी कधी त्या प्राइजेसचे नंबर्स ऑड असतात. तर त्याच्यासाठी काही न्यूमरॉलॉजी काम करते का? त्याचा काय फायदा होतो आपल्याला? येस. बऱ्याच वेळा असं होतं की एखादं प्रोडक्ट आहे, जसं ब्युटी प्रोडक्ट असेल तर त्याचं जो ओनर असतो त्याच्या डेट ऑफ बर्थप्रमाणे ते अलाइंड पाहिजे. अच्छा. जर ते अलाइंड असेल, म्हणजे समजा ओनर जर 1 नंबर आहे, मुलांक भाग्यांक 1 असेल, तर त्यांनी तो प्रोडक्ट 1 नंबर किंवा 6 नंबरच्या टोटलवरती, म्हणजे तसं आणून, म्हणजे समजा 699 रुपये टोटल केली तर 6 येते. बरोबर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही कॉम्बिनेशन्स असतात नंबरचे, जसं 29 हा जो कॉम्बिनेशन आहे हा लक्ष्मीचं कॉम्बिनेशन आहे. जसं माझ्या रिपोर्टचा जो प्राईस आहे तो 299 रुपीज आहे, 299. तर 29 तिथं मी जाणून बुजून आणलेला आहे. प्रिव्हियसली हा 699 होता, तिथं 6 हा नंबर जाणून बुजून आणलेला आहे. तर डिपेंड करतं, प्रत्येक गोष्ट ही डिपेंड करते तुमच्या सर्व्हिस कुठले देणार आहे आणि तुम्हाला सुटेबल तो नंबर आहे, तर नक्कीच त्याचा सेलमध्ये फरक पडतो. ओके. ठीक आहे. त्या प्रोडक्टच्या सेल्समध्ये फरक पडतो. त्याचप्रमाणे त्याचा कलरही इम्पॉर्टंट आहे, की कोणत्या कलरचा लेबलिंग पाहिजे, लोगो कुठला पाहिजे, अच्छा. लोगोचा कलर कोणता असायला पाहिजे.
तुमच्या जन्मतारखेमध्ये जे एलिमेंट मिसिंग आहेत त्या एलिमेंट अनुसरून तुम्ही लोगो डिसाईड करू शकता. जसं की एक्झाम्पलला, जसा एखाद्याच्या जन्मतारखेमध्ये जसं 4 नंबर मिसिंग आहे असं समजूया आणि 3 नंबर मिसिंग आहे, 3 आणि 4 नाहीच आहे डेट ऑफ बर्थमध्ये, तर त्यावेळी वूड एलिमेंट मिसिंग आहे. मग वूड एलिमेंटच्या अनुसरून आपल्याला तिथं त्याच्या लोगोमध्ये काही गोष्ट ॲड करावं लागते. ठीक आहे. काही लोकांचा समजा 6 नंबर मिसिंग आहे किंवा 7 नंबर मिसिंग आहे. 6 नंबर मिसिंग असेल तर आपण तर गोल्डन कलर ॲड करतो. 7 नंबर मिसिंग असेल तर सिल्वर कलर ॲड करतो. 5 नंबर मिसिंग असेल थोडा ग्रीन कलर ॲड करतो. प्रत्येक एलिमेंट वाईज हे ठरतं आणि कलर कुठले नंबर तुमचे मिसिंग आहेत तर त्याला प्रोडक्टमध्ये कसं ॲड करता येईल तुमचं प्रोडक्ट चालण्यासाठी, तर ते आपल्याला बघावं लागतं. बघा बऱ्याच वेळा काय होतं की समजा माझ्याकडे वही आहे, लिहायचं आहे माझ्याकडं, पण माझ्याकडे पेन नाही आहे, तर मी पेन दुसऱ्याकडनं घेणार ना. बरोबर. तसं सेम तुमच्या जन्मतारीखला पूरक बनवण्यासाठी जे कलर्स पाहिजे, जे व्हायब्रेशन पाहिजे ते दुसरीकडनं आपल्याला घ्यावं लागतं. Yes. मग ते क्रिस्टलच्या स्वरूपात असू दे, जेमस्टोनच्या स्वरूपात असू शकतं, रुद्राक्षच्या स्वरूपात असू शकतं, साधनेच्या स्वरूपात असू शकतं, तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात असू शकतं किंवा कलरच्या स्वरूपात असू शकतं किंवा शेपच्या स्वरूपात असू शकतं, कोणत्याही स्वरूपात असू शकतो. अगेन जेव्हा मी इथं जेमस्टोन आणि क्रिस्टल म्हणतो, सगळेच जेमस्टोन सगळेच क्रिस्टल सगळ्यांना सूट करत नाहीत. विशेष तुमचं जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण बघितल्यावर जी पत्रिका निघते त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला कुठला जेमस्टोन चालतो. 100मधल्या 90% लोकांना जेमस्टोन सूट होत नाही. 10% लोकांना जेमस्टोन ॲक्च्युली काम करतात. अच्छा. आणि ते कोणतं काम करतं हे पत्रिका आणि तुमची न्यूमरॉलॉजीचं जी कुंडली भरती त्याच्यावरून तुम्हाला ठरवता येईल. बऱ्याच वेळा तुम्ही पेंडुलम डाउजिंगनी पण ही गोष्ट ठरवू शकता. बऱ्याच वेळा फोटोग्राफी होते, ऑरा फोटोग्राफी होते की एखादं जेमस्टोन मी हातामध्ये ठेवलं तर माझा ऑरा किती एक्सपांड होतो ह्याच्यावरनं पण आपल्याला जज करता येतं. तुम्ही जे क्लासेसबद्दल सांगितलं तर तुमचे आता लवकरच ऑफलाईन क्लासेस सुरू होणार आहेत का? असतील तर कुठे? ते जर आमच्या प्रेक्षकांना कळालं तर त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि ट्रेनिंग घेणं सोपं जाईल. येस, जनरली माझे जेवढे पण क्लासेस आहेत, जेवढेही क्लासेस आहेत, माझे क्लासेस लोणावळामध्ये होतात आणि 2 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम असतो. म्हणजे तुम्हाला तिथे यायचं आहे, राहायचं आहे, माझ्याबरोबर गप्पा मारायचे आहेत. माझा जो 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला कंटिन्यू शेअर करत राहतो. काय काय अनुभव आले, काय काय अडचणी आले, काय काय गोष्टी मी शिकलो, हे सगळं संध्याकाळी जेव्हा क्लास होतो तर त्यावेळी मी गप्पा मारत असतो सगळे जेवढे पार्टिसिपेट्स आहेत त्यांच्याबरोबर आणि माझे अनुभव शेअर करतो. लोक माझे जे एक्स स्टुडंट आहेत, जे जुने स्टुडंट आहेत, जे ऑलरेडी काम करत आहेत, तर ते लोक त्यांचे अनुभव शेअर करतात. असं एक व्हायब्रेशन, एक एन्व्हायरमेंट तिथं तयार होतो. बघा तुम्हाला जर त्याच्यामध्ये प्रोग्रेस करायचा ना तर तशा वातावरणामध्ये राहावं लागेल. बरोबर. त्यामुळं हा कंटिन्युअस प्रोग्राम पण लोणावळ्यामध्ये घेतो आणि कधी कधी पुण्यामध्ये घेतो. तर शक्यतो लोणावळा आणि पुणे हे 2 ऑफलाईनचे आपले सेशन्स जे होतात ते ह्या ठिकाणी होतात. आणि विशेष म्हणजे असं ह्याच्यामध्ये कोणतंही खूप जास्त फीज आहे असं पण काही प्रकार नसतो. नाममात्र शुल्क असते, त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जातात. तुम्हाला तर म्हणजे काय म्हणतात 2 दिवसाचं जेवण असतं, राहणं असतं, सगळ्या गोष्टी त्यामध्ये. तुम्हाला टेन्शन फ्री तिथे यायचं आहे, रिकाम्या डोक्याने यायचं आहे आणि भरपूर सारं घेऊन जायचं आहे. तर असं प्रोफेशनली कसं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता इथपर्यंत आपण तिथं त्यांना लोकांना मदत करतो. आणि प्रत्येक 3 महिन्यानंतर साधारणतः बॅच असते. एक्झॅक्टली डेट फिक्स नसते, बट 2 महिने अगोदर आम्ही डिसाईड करतो की बाबा पुढची बॅच कधी आहे. सर, लग्न हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. कुटुंब संस्था त्याच्यावरती चालते. तर लग्न ठरवताना विशेष नंबर की कोणत्या दिवशी लग्न झालं पाहिजे, हे नंबर जे आहे तर ते न्यूमरॉलॉजीसाठी कसं काम करतं किंवा आयुष्यात त्याचा कसा प्रभाव पडतो? बऱ्याच वेळा मी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये 14 वर्षाच्या अनुभवामध्ये मी हे बघितलं आहे, ज्यांचे पण डेट ऑफ बर्थची टोटल किंवा जी डे आहे म्हणजे तारीख आहे त्याची टोटल 8 नाही यायला पाहिजे आणि 4 नाही यायला पाहिजे. ठीक आहे. 4 हा राहू आहे, हा इल्युजन तयार करणार आहे. ठीक आहे. आणि 8 हा नंबर हर्डल्स आणतो तुमच्या लाईफमध्ये. नवरा बायको सोबत राहतात पण कंटिन्युअस काही ना काही हर्डल्स येतात. आणि 4 नंबरमध्ये कंटिन्यू माणूस इल्युजनमध्ये राहतो. म्हणजे समजा की एखाद्याचं जी
लग्नाची तारीख आहे ती 8 आहे तर गडबड आहे, 17 असेल तर गडबड आहे, 26 आहे गडबड आहे. ठीक आहे, तर अशा लोकांच्या लाईफमध्ये इतरांपेक्षा जास्त अच्छा. हर्डल्स आपल्याला बघायला मिळतात. जर तुमच्या प्रेक्षकामध्ये जर तुमच्या जन्मतारखेमध्ये असं काही असेल आणि तुम्हाला अनुभव असा येत असेल तर नक्कीच तुम्ही डेट ऑफ बर्थ शेअर करू शकता किंवा हा तुमचा जर अनुभव असेल तर तोही शेअर करू शकता. पण हेच जर आपण बघितलं जसं 2 तारीख आहे, 6 तारीख आहे, 5 तारीख आहे, जशी टोटल किंवा जन्मतारीख टोटल किंवा जे मॅरेजची डेट आहे ते समजा 5 असेल तर ते चालेल. ओके. तर 1 नंबर, 2 नंबर, 6 नंबर, 7 नंबर इव्हन किंवा 9 नंबर हे चालतात. सर, एंजल नंबर्सबद्दल पण आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. बऱ्याचदा आपण अचानक मोबाईल उघडतो आणि आपल्याला तिथे दिसतं की 1111. मग कळत नाही की आपल्याला अचानक असा नंबर का दिसला किंवा आपण पटकन त्या विचारत जातो की मलाच का दिसला. तर हे काही एंजल नंबर आहेत तर त्याबद्दल प्रेक्षकांना आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ओके. बरेच नंबर असतात. लोकांना 11-11 खूप वेळा दिसतो किंवा 12-12 दिसतो किंवा 22-22 दिसतो, 44-44, 55-55 असे नंबर दिसतात. जर 11-11 हा नंबर तुम्हाला कंटिन्यू दिसत असेल तर तुमच्या लाईफमध्ये कुठली तरी एक नवीन सुरुवात होणार आहे. ठीक आहे. बराच वेळा 2222 हा जर नंबर येत असेल तर तुम्हाला काही ना काही एक नवीन संधी येणार आहे, नवीन ऑफर लेटर येणार आहे किंवा नवीन असा कुठला तरी एखादा कॉल येणार आहे जो मेसेज देण्याचं काम करणार आहे. असं प्रत्येक नंबरचा आपण डिकोड करू शकतो. जसं की नंबर 6666 हा जर नंबर दिसत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कुणीतरी नवीन माणूस येणार आहे. तर हे त्याचं एक इंडिकेशन असतं. आणि 55चं पण सेम आहे. तुमच्या जीवनामध्ये एक नवीन व्यक्ती नवीन मेसेज घेऊन येणार आहे. ठीक आहे. तर हे नंबर खूप काम करतात. कंटिन्युअसली युनिवर्स आपल्याला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जस्ट माझं असं म्हणणं आहे की अवेअर राहावा, इग्नोर करू नका. अच्छा. अवेअर राहा आणि बघा एक्झॅक्टली काय होत आहे त्याच्यामध्ये. तर माझं म्हणणं असं राहील. आणि तुम्ही आता जसं नंबरचं सांगितलं तर मी एक नक्कीच नंबर शेअर करेन. 512 हा जो नंबर आहे, हा जो रिस्ट आहे तुमचा, तर ह्या भागामध्ये जर तुम्ही लिहिलात तर 100% फायनान्स येण्यासाठी हेल्प होते. त्यानंतर अजून एक नंबर सांगतो 29. 29 हा नंबर जरी तुम्ही इथं लिहित असेल तरी तुमच्या आयुष्यामध्ये प्रोग्रेस दिसेल. लक्ष्मी आव्हान करण्यासाठी हा नंबर आहे. हे 29 किंवा जसं 512 हा नंबर लिहू शकता आणि त्याच्यानंतर 2009 पण लिहू शकता. जर हे नंबर लिहिलात तर हे पैसा अट्रॅक्ट करणारे नंबर आणि हे लिहायचं आणि त्याच्यावरती अत्तर लावायचा किंवा तुमच्याकडे परफ्यूम असेल तर तो परफ्यूम लावायचा, तो रब करायचा आणि त्याचा फ्रेग्रन्स घ्यायचा आणि असं इमॅजिन करायचं माझ्या 8ही दिशामधनं मला पैसा येतोय. ओके. 8ही दिशामधनं माझ्याकडे पैसा येतोय. ठीक आहे. तर असं दररोज एक 10 ते 15 मिनिट करायचं आहे तुम्हाला आणि ह्याच्याने तुम्ही 45 डेज नंतर तुमच्या नवीन फायनान्शियल अपॉर्च्युनिटी ओपन होताना तुम्हाला दिसेल. तर सर, बरेच जण आपल्या हातावरती गोंधण करतात. तर ते रोमन अंकांमध्ये आपली बर्थ डेट लिहितात किंवा कधी कधी गाडी खरेदी करताना पण एका चॉईसनी नंबर घेतात गाडीचा. तर याचा आयुष्यामध्ये कसा फायदा आहे? बऱ्याच वेळा काय होतं की लोक जन्मतारीख स्वतःची कधी कधी लिहितात, कधी कधी समजा चाइल्ड झाला असेल तर त्याची जन्मतारीख लिहितात. बऱ्याच वेळा असं होतं की वाईफचं डेट ऑफ बर्थ लिहिलं जातं, रोमनमध्ये लिहितात. विशेषतः म्हणजे हा आहे ना एक बॉडी पार्ट ॲक्टिव्हेशनचा पार्ट आहे ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे. जेव्हा पण तुम्ही एखादा नंबर तुमच्या बॉडीवरती लिहिता किंवा एखादा टॅटू जेव्हा तुम्ही काढता, जसं एक एक्झाम्पल ना, बरेच लोक इन्फिनिटीचा सिम्बॉल काढतात. त्या इन्फिनिटीच्या सिम्बॉलमध्ये एका ठिकाणी बदामचा शेप होतो, हार्ट असतो आणि दुसऱ्या ठिकाणी नवरा असेल तर नवऱ्याचं नाव असतं, चाइल्ड असेल तर चाइल्डचं नाव असतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं अख्खं लाईफ जे आहे ना ते ह्याच सराउंडिंगमध्ये राहणार आहे. ज्या लोकांनी इन्फिनिटीचा सिम्बॉल काढला असेल तर 100% त्यांनी कमेंट करावं की माझी अख्खी लाईफ जी आहे तो माझा हजबंड किंवा माझी वाईफ किंवा माझा चाइल्ड ह्यांच्या अवतीभोवतीच आहे.
बरोबर. 100% आन्सर हेच येणार आहे. कारण इन्फिनिटीचं कामच ते की ते तिथल्या तिथंच तुम्हाला राऊंड करत तो ठेवणार आहे. ठीक आहे. सेम थिंग कुठलाही सिम्बॉल जेव्हा तुम्ही काढता तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, तो खराच टॅटो तुम्हाला सूट होतो का नाही हे कन्सल्टेशन करूनच मग सिम्बॉल काढा किंवा टॅटो काढा. त्याला दुसरा पर्याय नाही. आपण काहीही काढलो, बरेच लोक मला म्हणतात की सर मी तर देवाचं टॅटो काढलेला आहे, किंवा बरेच अजून एक फॅशन निघाले की बाबा आपला जो बाळ असतो तर त्याचा पाय गोंदवला जातात नाही का, बरोबर. किंवा हात असेल ते गोंदवलं जातं. तर खरंच कुठला बॉडी पार्ट ॲक्टिव्ह होतोय तिथं, किंवा कोणते ग्रह ॲक्टिव्ह होतात हे बघणं थोडंसं गरजेचं आहे असं मला वाटतं. जर तुमच्या लाईफमध्ये एखादा टॅटो काढल्यापासून स्ट्रगल आलाय का हे पण ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा. जर तसं आला असेल तर तो टॅटो रिमूव्हही करू शकता तुम्ही. बरोबर. ठीक आहे. आज बरीच टेक्नॉलॉजी आहे. आणि जर खरंच एखाद्याला टॅटू काढायचं आहे किंवा असं काही लिहायचं आहे तर त्यांनी अगोदर 45 दिवस फक्त ब्ल्यू स्केच पेनने किंवा ब्ल्यू परमनंट मार्करने किंवा ब्लॅक मार्करने ते काढून बघायचं. त्या 45 दिवसात त्याला जर फायदा झाला तर मग तो टॅटू परमनंट करा, अदरवाईज करू नका. अच्छा. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आत्ता मला विचारलंय गाडीचं नंबरबद्दल. गाडीच्या नंबरमध्ये जर 4 नंबर जर खूप येत असेल तर गाडी खूप जास्त फिरते आणि खर्चही काढते. जेव्हा पण 4 आणि 8 नंबर गाडीच्या नंबर प्लेटमध्ये पण आला तर ते हर्डल्सच तयार करते. पण ह्याच गाडीच्या नंबरमध्ये टोटल जर 2 आलं तर ही गाडी खूप फिरत राहते, खूप फिरते. ठीक आहे. आणि जेवढं ती फिरते तेवढा पैसाही आणते. ठीक आहे. त्यानंतर गाडीच्या नंबरमध्ये 19 हा नंबर तुम्ही वापरू शकता, 29 नंबर वापरू शकता, त्यानंतर 15 हा नंबर वापरू शकता, 25 हा नंबर वापरू शकता. हे सगळे गाडीसाठी चांगले नंबर आहेत. कॉम्बिनेशन वापरा, जसं 25, 15 असं कॉम्बिनेशन. ठीक आहे. मग खूप जास्त फॅन्सी नंबर जर नाही घ्यायचे तर अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये 4 नको आणि 8 नको. धन्यवाद सर. तुम्ही आत्तापर्यंत जी पण माहिती दिलीत किंवा आपण ज्याबद्दल बोललो तर हे सगळे लोकांच्या, प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न होते आणि आता त्याबद्दल बोलल्यानंतर आता सगळ्यांच्याच मनातल्या ज्या काही शंका असतील तर त्याचं बऱ्यापैकी निवारण झालेलं असेल. परंतु तरीही जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखीन काही माहिती हवी असेल, आयुष्यातल्या अनेक निर्णय पुढे जर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी काय करावं, यासाठी काही उपाय हवे असतील तर तुम्ही आपल्या या सरांबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी सरांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलाच जाईल. आणि त्याचबरोबर अशाच अजून पॉडकास्टसाठी तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांच्या निवारणासाठी आपला चॅनल कायम काम करत राहणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर कोणताही पॉडकास्ट आल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.